हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे 2-3 दिवसाचे मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहेत. आम्ही आता गणपतीचं डेकोरेशन बनवतोय. म्हणजे मी नाही बनवत आहे, पप्पा बनवत आहेत आणि आम्ही फक्त कारागीर थोडीशी मदत करतोय. काय ना काय बघायचं ते कारागीर बसले. काय थीम बनवताय डेकोरेशनची? वाडा टाईप, वाडा जुन्या पद्धतीचा वाडा असतो ना त्या टाईपमध्ये डबल माळ्याचा वाडा. म्हणजे जे जुन्या चाळी कशा असायच्या त्या तशा चाळींच्या साईडने जो एक पॅसेज असतो ना तशा टाईपचा पॅसेज बनवणार आहे. तर यावेळी पप्पांची तब्येत जी आहे ना थोडी बरी नव्हती, तर म्हटलं होतं त्यांना की काहीतरी साधंच आपण सिम्पल असं रेडीमेड वगैरे करू, पण नाही. त्यांना आधीपासून सवय आहे की गणपतीचं डेकोरेशन काहीतरी खास वेगळं असं झालं पाहिजे. तर म्हणून त्यांनी ही थीम ठरवली आणि मग नंतर हे सगळे पुठ्ठे वगैरे जमा केले आणि त्यानंतर सगळी सुरुवात केली. म्हणजे अगदी एकूण एक खांब जरी म्हटलं ना तरी पुठ्ठ्यांपासून सगळं बनवलं. आणि यातमध्ये सगळ्यात जास्त जी मदत आहे ती निष्ठा आणि ही दृष्टी आहे. म्हणजे पप्पांच्या इथेच शेजारी राहतात, तर तिने दोघींनी अगदी दिवस रात्र एक करून पप्पांसोबत मदत करून ते काम केलं. आणि ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगते की भले म्हणजे मुलं मदत करत असतील, पण त्याच्यामुळे काय होतं ना, मुलांमध्ये सुद्धा ती आवड निर्माण होते. आपल्या सणांसाठी आपण काहीतरी छान करायला पाहिजे, ही एक गोष्ट त्यांच्यामध्ये मुरते आणि ते मला जास्त छान वाटलं. आणि बघा, वास्तुशांतीसाठी ना एक गिफ्ट जे आले त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट गिफ्ट मला जे आवडलं ना ती ही राधाकृष्णाची फ्रेम आहे. अतिशय सुंदर अशी ही फ्रेम दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनाच खूप खूप धन्यवाद. आणि बघा, अशा प्रकारे त्यांनी पहिले खांब बनवले. ह्यावेळी मला जास्त काही लक्ष देता आलं नाही, कारण पूजेचं सगळं चालू होतं आधी, त्यानंतर पूजेचं सगळं आवरणं सुरू होतं. त्याचासुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला येईल, ह्याच्यानंतर येईल. सगळं उलटंसुलटं येतं आहे पण येईल नक्की. तर त्यानंतर बघा, ह्याला सगळे टिश्यू पेपर त्यांनी चिटकवले. त्यानंतर त्याला सगळा ऑइल पेंट कलर ते पेंट करतात आणि ह्या कलर पेंटिंगमध्ये जवळपास 2-3 ड्रेस खराब केले त्यांनी, की सगळं कलर अंगाला पूर्ण कपड्यांना सगळीकडे लागला होता. पण त्यांची मेहनत, म्हणजे म्हणतात ना की मेहनत खूप होती, त्यामुळे चांगलं वाटत होतं कुठेतरी. तर त्यानंतर आम्ही आदल्या दिवशीच, दरवर्षी असंच करतो, आदल्या दिवशीच बाप्पा घेऊन येतो आणि मग सकाळी कसं असतं ना की लवकर आपल्याला बाप्पांची स्थापना करता येते. तर दरवर्षी आम्ही शाडू मातीचीच मूर्ती घेतो, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घ्यायची नाही. छोटी मूर्ती घ्या पण मातीचीच घ्या, की जी पाण्यामध्ये ज्याचं विसर्जन आहे ते अगदी नैसर्गिकरित्या व्यवस्थित होईल, त्यामुळे निसर्गाला सुद्धा कुठलीही हानी होत नाही. तर अशी शाडू मातीची मूर्ती आहे ना जड असते उचलण्यासाठी, कारण ती भरीव असते पूर्ण. आणि बघा, अशा प्रकारे सगळीकडचं जे वातावरण आहे ना अगदी एकदम बाप्पामय असं वातावरण झालं होतं. पप्पांच्या इथे सोसायटीमध्ये सुद्धा खाली बाप्पा असतात 10 दिवसांचे आणि अशा प्रकारे बाप्पांचं आगमन खूप छान झालं. दरवर्षी बाप्पा येतात, पण दरवर्षी बाप्पांच्या आगमनाची जी हुरूर लागते ना ती वेगळीच असते. म्हणजे कधीच तो उत्साह आपला कधीच कमी होत नाही. दरवर्षी आपल्याला वाटतं की आता ह्यावेळी बाप्पा येणार आहेत, आता मी काय करू, आता मी नवीन काय करू, बाप्पांसाठी काय खास करू. खूप छान आपल्याला हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे. आणि खरंच आहे, हीच आपल्या सणांची मजा आहे की ज्यामुळे इतर वेळी जी सगळी आता माणसं जी खूप बिझी असतात, ज्यांना काहीच वेळ नसतो, ती सगळी माणसं एकत्रित येतात एकमेकांसोबत, म्हणजे बोललं जातं, वेळ देतो आपण. आणि बाप्पांच्या निमित्ताने का होईना घरातले इतर मंडळी सगळे एकत्र येतात. तर बघा, बाप्पांची इथे छान स्थापना झाली आणि तुम्हाला मागे दिसत असेल की हा जो वाडा त्यांनी बनवला आहे किती सुंदर बनवला आहे त्यांनी. म्हणजे मला त्यांनी फोटो दाखवला होता आणि त्याच्यानुसारच त्यांनी तो छान असा बनवला. तर त्यानंतर आम्ही निघालेलो आहे ते म्हणजे नाशिककडे. तर आमच्या इथे म्हणजे सासूबाईंच्या घरी जो गणपती बाप्पा बसतो तो ह्यावेळी नाशिकला शिफ्ट झालेले आहेत बाप्पा. तर म्हणून आमची नाशिकची जर्नी सुरू झाली. आणि पहिल्यांदा तर म्हणजे कधी कधी कसं एक दिवसासाठी पण आपल्याला जायला कधी कधी कंटाळा येतो,
पण मला इतकं नंतर रिफ्रेशिंग वाटलं ना, की रोजचं आपलं तेच घरचं रुटीन असतं, त्यातून आपण खरंच थोडंसं बाहेर, थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात गेलं तर अगदी मन आणि शरीर दोन्हीही फ्रेश होऊन जातं. आणि मस्त वहिनींनी बघा, मी आदल्या दिवशी जेव्हा आम्ही पोचलो ना तर खूप थकलो, त्यामुळे मी त्या दिवशीचं काहीच शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनींनी मस्त प्रीमिक्सपासून इडल्या बनवल्या होत्या. लास्ट टाईमसुद्धा मी तुम्हाला प्रीमिक्स त्यांचे दाखवले होते, त्यातलंच हे एक इडलीचं सुद्धा प्रीमिक्स आहे, जे अगदी इन्स्टंट इडल्या आपल्याला बनवता येतात. आणि मस्त झाल्या होत्या इडल्या. त्यासोबत त्यांनी छान चटणीसुद्धा बनवली होती. इथलं जे वातावरण आहे ना, इतकं थंड वातावरण होतं, पण इतकं फ्रेश वातावरण होतं की रात्री आम्ही इतकं थकलो होतो तरी सकाळी अगदी 6 वाजता जाग आली मस्त आणि एकदम फ्रेश वाटत होतं, छान. तर बघा इथे बाप्पांची आरास किती सुंदर केलेली आहे. दादांनीच सगळं डेकोरेशन वगैरे केलं ह्यावेळेला आणि खूप 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 छान असं बाप्पांचे इथे व्यवस्थित म्हणजे बाप्पा स्थापन झालेले आहेत. तर दरवर्षी आता आम्हाला आमच्या बाप्पांना भेटण्यासाठी आम्हाला नाशिकला जावं लागेल, पण त्यानिमित्ताने का होईना थोडंसं बाहेर पडतो आपण आणि थोडंसं आपलं मनसुद्धा प्रफुल्लित होतं. हे वहिनींनी ना त्यांच्या घराच्या बाहेर बघा सोनचाफ्याचं झाड लावलं होतं आणि त्याला इतकी चाफ्याची फुलं आली होती आणि रोज स्वामींना त्यांना चाफ्याची फुलं, ताजी ताजी चाफ्याची फुलं वाहता येतात. ही खरोखर स्वामी कृपाच म्हणावी लागेल. तर आज तुम्हाला लोकेशन थोडंसं वेगळं दिसत असेल, तर आम्ही काल आलो होतो इथे नाशिकमध्ये. तर नाशिकला का आलोय तुम्हाला मी सांगितलं होतं की मोठ्या वहिनी आहेत ज्या, तर त्या इथे नाशिकला शिफ्ट झाले, दादा वहिनी. तर दरवर्षी आमचा गणपती कल्याणला असतो, तर ह्यावेळी गणपती बाप्पा नाशिकला आलेत आणि त्याच्यामुळे आम्ही नाशिकला आलोय मस्त बाप्पांचं दर्शन घ्यायला. तर आज जास्त म्हणजे आज आम्ही लगेचच निघणार आहे, त्यामुळे बरेच जण मला म्हटले होते की ताई नाशिकला आलीस तर आम्हाला नक्की सांग, पण आज तेवढा वेळ नाही आहे. पुढच्या वेळेला जेव्हा येणार तेव्हा नक्कीच तुम्हाला मी सांगेन की नाशिकला येते, मग तेव्हा जे नाशिकला असतील तर आपण नक्कीच भेटू. आता सध्या थोडंसं आम्ही इथे गुरुवार आहे आज नेमका आणि आज गुरुवारचं भाजी मार्केट लागतो, तर तिथला जो शेतकरी बाजार जो म्हटला जातो तर तो आम्ही असंच थोडंसं बघायला चाललोय, भाज्या काहीतरी घ्यायला चाललोय, तर ते थोडंसं तुम्हाला दाखवेन. आणि बाप्पांचं सजावट जे आहे, डेकोरेशन आहे ते बघा किती छान केलेलं दादांनी, खूप मस्त झालंय. आणि जो मुकुट मी तुम्हाला दाखवला होता फेटा, तो बघा बाप्पांना किती सुंदर दिसतोय. तर चला काय काय आणखीन छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर त्या पण तुमच्यासोबत शेअर करा. इथला जो बाजार आहे ना तो दर गुरुवारी भरतो, तर आम्ही जाणार होतो मार्केटमध्ये, तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा मार्केटची सैर करावं इथे. आणि असं बघा छोटे छोटे सगळे असे घेऊन बसलेत, म्हणजे भाज्या थोड्या थोड्या. तर हा शेतकरी बाजार आहे, म्हणजे जे शेतीत पिकवलं जातं ते इथे आणून विकलं जातं. आणि खरंच तुम्हाला सांगू, भाज्या म्हणजे भाज्यांची जो शेप आहे म्हणजे आकार आहे त्याच्यावरून तुम्हाला समजून जातं की भाजी गावठी आहे का हायब्रिड आहे. आणि ह्या भाज्या आपण खाणार ना थोड्या क्वांटिटीमध्ये जरी खाल्ल्या तरी ते तुमच्या अंगाला लागणार आहेत. दुसरी गोष्ट, इथलं वातावरण उत्तम आहे, त्याच्यामुळे आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं. तर बऱ्याच ठिकाणी वहिनी कसं दर आठवड्याला जातात ना, तर त्याच्यामुळे त्यांना आता माहिती पडलं आहे. आणि मग त्या सगळीकडे म्हणजे सुरुवातीपासून काय करतात की सगळीकडे भाव विचारत जायचं आणि मग त्यानंतर जिथे जिथे आपल्याला कमी वाटत आहे तर मग तिथे जाऊन ते घ्यायचं, असं त्यांचं चाललं होतं. तर मी फक्त मागे छत्री पकडून त्यांच्यासोबत चालली होती, म्हणजे पावसाची मध्ये मध्ये सर येत होती. आणि एक मस्त गोष्ट तुम्हाला सांगते, अनुभव तो म्हणजे की इथे हे शूट करत होते आणि खरंच लोक इतके म्हणजे गावाकडचे लोक इतके निरागस असतात ना,
त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं अरे काहीतरी शूटिंग चालली आहे. तर म्हणून काय जण अगदी उत्साही दिसत होते, हसत होते, अगदी स्वतःला ठीक करत होते की अरे काहीतरी शूटिंग चाललं आहे. तर भारी वाटत होतं ते काही. आणि एक मला इथे ताई पण मी भेटल्या की ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत. तर त्यांनी मला ओळखलंसुद्धा की ताई तू मेघांजली कोळे आहेस ना, तू इथे नाशिकला कशी काय. तर मग मी त्यांना सांगितलं आणि मग आम्ही असं पुढे निघालो. त्यानंतर काही भाज्या ज्या आठवड्याभराच्या भाज्या ज्या असतात ना, तर त्या वहिनी घेऊन ठेवतात. तर हे मला सांगत होते तू पण बघ. पण मी म्हटलं मी काय बघू, मी 2-3 भाज्याच घेतल्या, खूप जास्त नाही घेतल्या. कारण कल्याणला पण बऱ्यापैकी नाशिकचा माल येतो भाजीचा आणि खूप जास्त भाज्या घेऊन पण उपयोग नाही. आपल्या घरी जितकं काही खाल्लं जातं तितकंच आपण घ्यावं. मला असा खूप सारा स्टॉक करून ठेवायला कधीच आवडत नाही. फ्रेश आणावं, थोडं आणावं आणि थोडं खावं पण फ्रेश खावं, असं माझं नेहमीचं मंत्र असतो. तर ह्या बघा, ह्या ज्या शेंगा दिसतात ना तुम्हाला, या मुगाच्या शेंगा आहेत. म्हणजे या वाफवून खाल्ल्या जातात. ह्याच्या आतमध्ये फोडून बघितलं ना तर अख्खे जे मूग असतात ना हिरवे, ते अख्खे मूग आहेत. म्हणजे काय अशा ज्या भाज्या आहेत त्या मी तर इथेही अशी मुगाची भाजी कधीच बघितली नव्हती. तर अशा काय ज्या भाज्या आहेत त्या मला बघायला भेटल्या आणि चांगलं वाटतं. असं काहीतरी नवीन वेगळं आपल्याला बघायला मिळतं. तर असंच कच्चं पण ते आपल्याला खाता येतं. तर बघा किती ताज्या आणि किती फ्रेश भाज्या इथे मिळतात. तर हे एक प्रकारे म्हणायला गेलं तर नशीबच आहे की असं ताजं खायला मिळतं. आणि हे जे आलं इथे तुम्हाला दिसतंय ना अद्रक, तर हे खूप स्पेशल अद्रक आहे. त्या दादांनी मला सांगितलं की अद्रक आहे ना प्युअर कुठलं असतं की जे तुम्ही बाहेर ठेवलं आणि तरी पण ते खराब होत नाही, ते अद्रक असतं. कारण 2-3 महिन्यानंतर ते म्हणाले की ह्याच अद्रकचं सुंठ बनतं सुकल्यानंतर. आणि जे अद्रक लवकर खराब होतं ना तर ते ओरिजिनल अद्रक नसतं. म्हणजे ते म्हणतात ना की हायब्रिड पद्धतीने ते पिकवलं जातं. तर असं काय गोष्टी ते समोरून सांगत होते आणि काय आम्हाला नवीन मला तरी नवीन ऐकायला भेटत होतं. वहिनी कशा गावामध्ये म्हणजे वाढलेल्या आहेत, तर त्यांना बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. बरेच जण विचारत होते की कुठल्या गोष्टीचं शूटिंग चालू आहे, काय शूटिंग चालू आहे. तर असं म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळेच प्रश्नचिन्ह काय दिसत होते. तर असं छान आमची काय ना काय अशी छोटी मोठी जी म्हणतात ना खरेदी, ती सगळी चालू होती. आणि भाज्यांच्या बाबतीत म्हणाल तर मलाही खरंच एवढं कळत नाही. म्हणजे भाजी मला एवढं माहिती आहे की भाजी छोट्या आकाराची घ्यायची, जास्त मोठ्या भाज्या नाही घ्यायच्या. कारण त्या मग म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या नसतात, जेवढा भाजीचा आकार मोठा असतो. तर अशा प्रकारे मी फक्त वहिनींना फॉलो करत होती. त्या जे बघत होत्या आणि जे घेत होत्या. तर इथे बघता आम्हाला बघा ही म्हणजे गावठी हिला म्हणतात कोथिंबीर. तर कोथिंबीर माझी सगळ्यात फेवरेट आहे. मग त्याच्यामुळे म्हटलं वहिनी घ्या, आपण कोथिंबीर मला लागेल. आणि घराच्या बाहेर आहे ना वहिनींनी अशी छान मोठी समई ठेवली आहे. ही त्यांनी गोव्यावरून येताना तिथून घेतली आहे. खूप सुंदर आहे आणि अशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे की मला खूप आवडतात. आणि त्यांनी ना सुंदर अशी बाहेर खूप छान अशी रांगोळीसुद्धा काढली आहे बघा. तर खूप सुंदर वाटतं. म्हणजे आपण एंट्री केली ना की अगदी मस्त वाटतं. तर भाजी मार्केटमधून आलो, त्यानंतर फ्रेश झालो आणि त्यानंतर फक्त भाज्या आणणं एवढंच काम नसतं. समजा तुम्ही आठवड्याच्या भाज्या आणल्यात तर त्या तुम्ही व्यवस्थित साफ करून जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर मग त्या भाज्यांचं काही खरं नाही. तर म्हणून वेळ काढून त्या भाज्या सगळ्या साफ करून व्यवस्थित ज्या धुण्यासारख्या असतात तर त्या व्यवस्थित स्वच्छ करून फ्रीजमध्ये जर वेगवेगळ्या ठेवल्या तरच त्या तुम्हाला आठवड्याला व्यवस्थित पुरतात. अन्यथा त्या भाज्या जर अशाच तुम्ही कोंबून ठेवल्यात तर त्या लवकर खराब होतात. तर म्हणून गप्पा मारता बोलता आमची भाजी साफ करण्याची सगळी तयारी चालू होती. आणि खरं सांगू की इथे जसं आपण गावाला गेल्यानंतर बघा कसा वेळ हळूहळू जातो, तसा अगदी हळूहळू वेळ जात होता. म्हणजे सकाळी उठल्यापासून इतक्या साऱ्या गोष्टी आम्ही केल्या की एका दिवसात आपण इतकं काय करू शकतो हे कळलंच नाही. आणि फायनली आम्ही जवळपास 4 वाजता निघालो तिथून. कारण परत इथे पोचायला उशीर होईल, तर म्हणून लवकर निघालो. आणि निघाल्यानंतर बघा इथलं वातावरण इतकं
छान वातावरण होतं ना. पण एक गोष्ट पुढे तुम्हाला सांगते की बघा इथे तुम्हाला कसं दिसतंय, अगदी क्लीन अँड क्लिअर असं वातावरण दिसतंय ना. आणि पुढे गेल्यानंतर निसर्गाची जी कूस म्हणतात ना ती अशी बदलली की अगदी पूर्ण म्हणजे 360 डिग्री अगदी पूर्ण फिरलं सगळं. तर इथे पुढे आम्ही जेव्हा इगतपुरीच्या इथे आलो ना, पोचलो, तेव्हा अक्षरशः सगळे ढग जे आहेत तुम्हाला दिसत असतील की संपूर्ण असे ढग खाली उतरलेले होते. इतका सुंदर असा निसर्गाचा नजारा होता ना की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तुम्हाला खरंच वेळ असेल ना तर असं एकतरी फेरी तुम्ही मारून या. कारण आता ह्या पावसामुळे ना आपला जो निसर्ग आहे तो अगदी हिरवी शाल पांघरून बसतो आणि त्यांनी डोळे आणि मन दोन्हीही तृप्त होऊन जातं. तर येताना बाय मिस्टेक आम्ही समृद्धी महामार्गाकडे वळलो आणि आम्हाला हा नवीन जो महामार्ग बनला आहे तर हा दिसला आणि अगदी इझी ट्रॅव्हल झालं आमचं येताना. तर म्हणून जाताना पण आम्ही विचार केला की ह्याच मार्गावरून आपण जाऊ. टोल इथे थोडा आपल्याला जास्त भरावा लागतो, पण कसारा घाटाचा जो पण पूर्ण घाट आहे तो सगळा घाट स्किप होतो याच्यामध्ये. खूप मस्त असा हा महामार्ग बनवला आहे आणि खूप भारी वाटलं. आणि याच्यामुळे फायदा झाला की पुढे इतका जोराचा आणि तुफान पाऊस होता. समजा आम्ही कसारा घाटातून आलो असतो तर आम्हाला तिथे म्हणजे येणं शक्यच झालं नसतं, आम्ही अडकलो असतो. तुम्ही बघत असाल की समोर इतका तुफान पाऊस होता, इतकं म्हणजे धुकं असं पडलं होतं की काहीच समोरचं दिसत नव्हतं, इतकं पूर्ण पॅक झालं होतं. पण हेच जर आम्ही घाटात असतो तर आणखीन म्हणजे आमची परिस्थिती खराब झाली असती. कारण जसं आम्ही इगतपुरीच्या पुढे आलो तिथपासून बेफाम पाऊस सुरू झाला. तर असो, स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात आणि त्याची ती नेहमी प्रचिती देतात. तर जेव्हा आम्ही चुकून समृद्धी महामार्गावरती गेलो होतो ना येताना, तेव्हाच मला असं वाटलं होतं की काहीतरी असेल पुढे संकेत, म्हणून कदाचित स्वामींनी आपल्याला इथून पाठवलं असेल आणि त्याची प्रचिती आम्हाला येताना आली. तर असा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी.